स्वामी समर्थ. मी आरुषी सावंत. स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज ना आपल्या कुळदाचा पीठ बनवचा असा, म्हणजे पिठीसाठी आता कारण पावसाळा चालू झाला त्याच्यामुळे झटपट काहीतरी बनवचं असा तर पिठी बेस्ट पडता, कारण लाईट वगैरे गेली तर वाटपाचे लय मोठे प्रॉब्लेम येतात. तर आपण आज ना कुळदाची पिठी तयार करणार असो, म्हणजे पीठ तयार करणार असो. तर ना आपल्याकडे मावशी येईल या, तर मावशी ना आपल्या कुळीत भाजून देतले, कारण ते एकदम असे प्रॉपर भाजतात, म्हणजे कुळीत एकदम इक्वल प्रमाणात ते सगळे भाजले जातात. नाही तर आपण ना काय काय लोक भाजतात ना, मधीत कच्चे राहतात आणि मधीत हे राहतात. हे बघा, तर 300 रुपये पायले हे असत कुळीत. तर आम्ही 2 पायले घेतलेले होते आणि आम्ही हे बाहेरच चूल मांडलेली असा, कारण घरात एवढा मरणाचं गरम होतं ना, त्याच्यासाठी बाहेरच चूल मांडलेली असा. तर पहिली ना आग फुकून देऊ. बापरे, नाही हो. हे बघा, मी म्हणजे अशी लोक बोलायचे, असं थोडासा प्रेमान हे करायचा, मग आग पेटा. आणि बरोबर असं हे एकदा केल्यावरती पेटली मस्त आग. आणि मावशी गरम होताना नाही म्हणून बाहेर घेतलेली आज चूल. ओ मावशी, तुमची झ्या मस्त असा, काय म्हणतात त्या गळ्यातला पिना बिना सगळे लटकवून ठेवलेले आहेत, पिना आणि चावी. पहिल्यांदा असेच ह्या करायचे ना, हरवा खोताने म्हणून, पण असे ह्या ठेवायचे ना, हे काय म्हणतात ते चावी वगैरे. मावशी त्याच्यात हे पण ठेवता, पिना. तर चला मावशीकडे ना कुळीत देऊया. पलितो असं काय मावशी, पलितो तकडे ठेवलेला का. तर आपण ना ह्याच्यात नंतर काढतलो ह्या टोपात. हा, मावशीने चालू केलं ना आता कुळीत भाजूक. आणि कुळीत भाजूक लय टाइम लागता, म्हणजे खूप पेशन्स हो. आणि हुलपाक तर मरणारचा होता. आम्ही प्रत्येक टायमिंगला पिठी करतो ते मावशीकच हे कुळीत भाजू बोलवतं. ही पण एक प्रकारची कला असा, एकदम असे व्यवस्थित भाजा कवे. तर आईने आताच ना हे केलेलं होता, म्हणजे सुको नारळ भाजून घेतलं होतं, त्याच्यामुळे हे म्हणजे ही काळी लेअर दिसता. वा, मस्त ना कुळदाचा सुगंध सुटला भातात ना. आवाज येता फटफट. तर हे बघा मावशीने काढले, पण मी लक्षच नाही तिकडे बोलत राहिलं. हे बघा मस्त वाजले, थोडे थंड होते आणि दुसरे टाकल्याने. आणि आपल्या या साईडला आई, पल्लवी वहिनी आणि 2 पोरगे असतात त्यांचे. काय रे, खा लपवतं किती आहे तास. तर सांगा, कुळदाच्या पिठीसाठी काय काय लागतं, म्हणजे पिठी बनवण्यासाठी काय काय लागतं. धने घालतात भाजून, बडीशेप घालतात, सुकी मिरची घालतात, जिरा मिरी सगळं घालतात. तयारच करतात ते डाळीत. अच्छा, कुळीत जेव्हा भाजून हे डाळ बनवतात ते भाजून घ्यायचा. धने, बडीशेप, मिरी, जिरा हे सगळं हळद वगैरे ते भाजून घेतलंस ना, सुकी मिरची वगैरे ती दळताना जेव्हा डाळ कुळीत भरडून झाले, डाळ निघता आसळल्यानंतर त्या डाळीत सगळं मिक्स करायचा आणि दळायचा. जात्यावरची पिठी एक नंबर लागता, पण आता जात्यावर कोण दळत नाही. आमच्या आईनी ना कुळी जुनी लोक अर्धे कुळी डाळ दळायची आणि अर्ध कुळी ठेवायची, आणि त्याच्यानंतर ते दळायची. मिरची धने का आमका सांगायची, बाहेर जा गो घुसमट येते काय, आम्ही बाहेर जाऊ. छान लागा पिठी, काय चविष्ट लागा. आता कोण नाही का घालीत कडे, लोक आता गिरणी विकत काय, पण ते वास नाही ना जास्ती. खरं म्हणजे जात्यावरची पिठी एक नंबर. गिरणीवरची की नाही ती दळा नेतात, आणि तिला चव पण नसतं. पण काय आता नाही लोक सगळीच खातो, त्यामुळे खाऊचीच लागतात.
तर आता हे ना मावशी कोळीत भातता ना, तर त्याच्यानंतर ना आई उद्या घेऊन जातालास ना मावशीकडे परत. नाही भरडीचे उद्याचं भरडी. भरडूक म्हणजे दातावर भरडून देतले आणि त्याच्यापासून मग ती डाळ निघतली. नंतर गिरणीत द्यायचे दळून. हा नंतर गिरणीत देऊच्या. भरडल्यानंतर ते आसुडू काही कुंडो निघा अच्छा. करपाला काढून टाकायची त्याची हा हा निघाली का. आणि त्याच्यानंतर डाळ दळून द्यायची. जाऊया कडे आता आहे पाऊस येऊ लागलो बारीक बारीक. तू जाऊन ये जा बघ जा सगळे कोपरे फिरानी. यशवी येईल आमच्याकडे. कोणाची अशोकाची कोण लागता भाची ना भाची मामाची भाची अशा का अशा का आवसानी फिर ते का सोडून हे का गेली नदीर फिरा गेली अशा कर बाबू. आणि एका फसवून गेली. हा पप्पा बघ काय मग लहान पोरांचे काही काढूकले आवडतात. हे घे बिस्किटा खावा फोडून ते का पण देऊ. फोड खावा रे. हा बिस्किट बघ असा आता खा खा पाचून खा. पहिली क्रीम खातली आणि नंतर कोणाक औषध ठेवतो बिस्किट. क्रीम खाल्लेला नदीवर गेली थकान येतली मम्मी तुझी पोहा गेली. हा हा हे बघा हा 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 काय गरम असो कुडूम कुडूम काय मजा येतं पण नंतर. पहिल्यांदा ना असं शाळेत जाताना आम्ही थोडेसे घेऊन जायचो असं वाटेत खाताना कुडूम कुडूम. हा आई पण घेऊन जायची. पाठी बस बाबू सरता चिकटान बस. पाठी चला मग पडायची नाही. चला हा हा चला काजू अशा बस आणि खा. उघड्या वाटत आमची बॅक साइड असा ती सगळ्यांका फ्रंट साइड वाटत ना. दादू नाही ग हैसूनच सुरुवात होता आणि डायरेक्ट अकडे. दादा इलो बायो हो बायो. तर हे बघा आता त्यांचे पप्पा इले समजल्यावर गाडीचा आवाज ऐकल्यावर धूम ठोकल्याने. म्हणजे गावात अजून पण दरारो असा पप्पांचो. आम्ही पण पहिल्यांदा तास करी पप्पांच्या गाडीचा आवाज ऐकलो काय धूम ठोकायचो. दोघाव पळाले पप्पा यायच्या आधी. पप्पा म्हणजे आताच्या मुलांचे ना म्हणजे असे मित्र पण हा आणि भीती पण भीती पण असा. आम्ही पप्पा म्हणजे भीती हो मरणाची ते तर मी कधी म्हणायचं पप्पा कधी भाड्याक जातात. हे बघा पप्पा येईल त्यांचे. काय अच्छा ओके सॉरी. आणि काय खाऊ घालला असता तरी देवा. करू नको काय कोणाचा दोनवले आमचीच पार्सल आहोत ना. आणि हायता पण. तर दुसरा दिवस उजाडला असा आणि आईनी ते का प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून ठेवलेलं नाही कारण त्याच्यात हवा जाता नाही आणि नरम होता नाही म्हणजे भरडते व्यवस्थित एकदम भरडाग होय. भरभडाग होय बनवते. हा व्यवस्थित भरडाग होय. तर मावशीकडेच येतो परत भरडसाठी. मस्त वाटतं ना असं पावसाचं वातावरण. हे असं तुमका कोकणातच बघू भेटला मुंबईत नाही भेटायचा. कसे आहे गात्याने अळी ही काय सगळी तवशाची अळी लवकर घातल्याशी वाटत. तर हे बघा आई भरडत. मस्त आहे बघा.
ए सगळीच उडाली. हे बघा, म्हणजे ते ना अशी नंतर हे आसडून काढूचे लागतली, मग ही अशी डाळ तयार होतली. आणि ही खायची पहिला तर नाही ही डाळ. डाळ खावतो आणि भारी लागतात. अजून कडक याच्यात ठेवले ना, ह्याच्यात ठेवले तेव्हा ते कडक ठेवले. ते आता कसं झाला. मावशी आणि आई बहिणी बहिणी असत होय नाही. मी मामाचं केली माझ्या आठवत हो. जवळ जवळ येईल त्यांना काढल्या त्यांनी चालले तुमका भारी. घेऊन जा सांगा त्यांना जागा हा हे वाईट होती असं बघ. बरं आपण बहिणी बहिणी जवळ जवळ. लगीन झालं तर लई सांगायचं माझ्या ना नेते माझ्याकडे जावा काय नाही काढलं. अच्छा ओके, म्हणजे मावशी बोलायची लग्न झाल्याच्या नंतर तुमका एक दिवस तरी हकडे हाणतले म्हणून, पण कायमचीच घेऊन येईल. घेऊन येईल. दाखव घर तुमचा काय हो मावशी, घर दाखव काढलाय. माझा लिहून त्याला आता सुरू होत आहे. हो पाहिजे लग्न झाली. बघा शेवट ठरवला. तर आता है ना आसुडुक होईल म्हणजे हाताबरोबर बघा तर टाकून देऊचा. आणि ती पाठीमागची आहे ती डाळा. आई एकदम प्रॉपर करतो बघा. ह्याच्यातनं डाळ अजिबात दिसत नाही, म्हणजे डाळ अजिबात पडली नाही एवढा हे केल्याने, पण ते सगळं नुसतं कुंड साली येत. तर ह्यो बघा फायनल रिझल्ट एकदम डाळ. आता ही डायरेक्ट आपल्या घेऊन जाऊची गिरणीत दळूक. गिरणीत म्हणजे आमच्याकडे घरघंटी असतात आजच्या घरात, मग थंयच घेऊन जातात जवळशी. ह्या डाळीची म्हणजे आमटी सुद्धा करतात डाळ, तिखट डाळ बनवतात. त्याची भिजत घालायची उकडत टाकायची अशी ही उकडत टाकायची हा. आणि शिजून उकाडतली पटकन उकडत टाकलंच काय आणि त्याच्यात आमटी त्याची करायची. ही तिखट डाळ करता होती तशीच आमटी होतं भारी. गोटियो पण घालतात फोडून हे डाळी माहिती आहे. गोटियो काय खायची डाळ आमच्या आईला मला नाही माहिती. इतके काय आमच्या आई कुडीत तयार भागायची. हो कसलो व्हिडिओ अगो पिटीचो काय काय दाखवलं. मासे दाखवले, भरडते दाखवले, आसडते दाखवलं आणि गिरणीक लावता नाही होते मग दळूक होय होते असे. गिरणीवर आणले नियत. हे बघा ही घरघंटी असा. हैसर कुळदाची डाळ टाकूची असता भरडलेले कुळीत. हैसून आतमध्ये जातात आणि खालच्या साईडला भांडा असा. त्यानंतर काढताना दाखवते, नाहीतर सगळा पीठ उडत त्याला. ह्याच्यात कोकम सरबत बनवले नि या. इकडे घर चालू आहे, घराचं काम आणि पाऊस भरलो. ही बॅक साइड असा
फ्रंट साईड त्या साईडला असा रातचा नवीन घर बनता. पाऊस भरलो पण पडत नाही. पाऊस पडलो असतो तर एवढ्यात कुर्ले धरूक गेला असतो, तयारी तरी केला असतो. $2 किलो झाला. पावसासाठी पिठी. तर मंडळी काल मी पुढे गेले, लाकडा वगैरे घ्यायची होती आणि आई आणि ते पाठीमागे होते, तर ती पिठी वगैरे घेऊन इले. तर ह्यो आजचा व्हिडिओ ह्यो हयच थांबूया. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.